दरम्यान मनोज जरांगेंविरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी नको अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिकेतून मागणी केली आहे। अंतरवाली सराड्यातील हिंसक आंदोलनाचा याचिकेतून दाखला देण्यात आला आहे। आंदोलनासाठी आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान मिळावं अशी मागणी जरांगेंकडून करण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये यासाठी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अंतरवालीतील हिंसक आंदोलनाचा दाखला देऊन यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी हायकोर्टात केली आहे। तर हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मनोज जरांगे काय म्हणतात तेही जाणून घेऊया। कायदा आणि लोकशाही सगळ्यांसाठी, त्यामुळे असं कोणी काही उठवलं आणि करल असं होणार नाही। कारण आम्हाला सुद्धा लोकशाहीत अधिकार आहे शांततेत आंदोलन करण्याचा, आणि आम्ही तिथं आमरण उपोषण करतोय। कायदा सुव्यवस्था बिघडत नाही, कारण न्याय मंदिर तर योग्यच न्याय देणार आहे, परंतु ते म्हणतील तसं होणार नाही। त्यांचं स्वप्न आता पूर्ण नाही होणार। परंतु एक जाहीरपणाने सांगतो, मराठी मुंबईत जाणार आहेत 100%। 20 जानेवारीला अंतरवाली सोडणार आहेत। मुंबईत मराठी जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।